तर फ्रेंड्स, दही वडे बनवण्यासाठी म्हणजेच दही बल्ले बनवण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे सर्वात प्रथम स्टेप 1. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. सो या ठिकाणी घेतलेलं आहे मी दही, कोणतं पण दही घ्या. आणि त्यामध्ये आपण टाकायची आहे पिठी साखर, नसेल तर करून घ्यायची. साधी साखर टाकल्यावर विरघळायला वेळ लागतो, त्यामुळे पिठी साखर टाकून आपण याला मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता आणि याला खूप फेटायचं, जेणेकरून हे मऊ होत नाही. एकदम मऊ दही पाहिजे आपल्याला, एकदम मऊ. आवश्यकतेनुसार पिठी साखर टाकू शकता. तर या ठिकाणी एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे, पण ह्याच्यामध्ये थोडेसे लम्स आहेत, त्यामुळे आपण हे दही एका चाळणीत टाकून चालून घ्यायचं आहे. सो आपण या ठिकाणी नीट पद्धतीने करून घेऊ. सो बघा, या ठिकाणी एकदम स्मूथ असं दही आता आपल्याला दिसत आहे. सो आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे झाकण लावून. स्टेप 2 आहे, उडदाची डाळ घेतली आहे मी, याला 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. आता आपण ह्याला मिक्सीमध्ये टाकून बारीक करून घेऊ. पाणी अजिबात टाकायचं नाही ह्यात. बघा, ह्यात थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. एका भांड्यात काढून घेऊ आपण. ही स्टेप नंबर 2 आहे. फर्स्ट बॅच माझी झालेली आहे. त्या सेकंड बॅचसाठी आपण उडदाची डाळ आहे, त्यासोबत मिरची आणि लसूण आवडीनुसार टाकू शकता, ऑप्शनल आहे. सो हे ह्यात ट्रान्सफर करून अजून एकदा आपण अशी फाईन पेस्ट करून घेऊ. सो फ्रेंड्स, स्टेप नंबर 3 साठी आपल्याला या ठिकाणी एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचं आहे पाणी. गॅस ऑन करून या ठिकाणी पाणी तापू द्यायचं आहे. त्याआधी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, थोडंसं टाकायचं आहे 2 पिंच. त्यानंतर टाकायचं आहे 2 पिंच हिंग. ओके. आणि आता या पाण्याला एक उकळी येऊपर्यंत ह्याला आपण असं ठेवायचं आहे. 2 पिंच मीठ आणि हिंग टाकलेली आहे. सो फ्रेंड्स, पाणी उकळलेलं आहे. सो गॅस आपण बंद करून पाण्याला घालवू द्यायचं आहे. तर फ्रेंड्स बघा, जर का तुम्ही बॅटर मिक्सरमध्ये नीट बारीक होत नसेल आणि तुम्ही जर का बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे त्या डाळीमध्ये, सो बघा या ठिकाणी थोडंसं पातळ होतं बॅटर जे आहे आणि आपल्या बॅटर थोडंसं घट्ट हवं आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ. ऑप्शनल आहे. जर का तुमचं बॅटर घट्ट असेल तर टाकायची अजिबात जरूरत नाही आहे. पण जर का तुमचं बॅटर पातळ झालं असेल तर तुम्ही अंदाजाप्रमाणे तांदळाचं पीठ टाकू शकता. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप हे जरी मिक्स झालं, बघू आपण. सो फ्रेंड्स, या ठिकाणी मी पीठ आणि मीठ टाकून एकदम मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. बॅटर तयार तर झालं आहे, पण आपल्याला हे एका डिरेक्शननी खूप वेळ फिरवायचं आहे. जवळपास 5-10 मिनटं असं एकदम फास्ट दोन्ही हाताने धरून फिरवायचं आहे. तुम्ही मगाशी मी ज्याने फिरवते त्याने देखील फिरवलेलं चालेल, पण चमच्याने फिरवलेलं जास्त चांगलं आहे. एकाच डिरेक्शनने फिरवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये हवा भरते बॅटरमध्ये हवा भरल्यामुळं मऊ आपले जे वडे आहेत ते सुद्धा लुसलुशीत होतात. तर करून घेऊ आपण. एकाच डिरेक्शनने फिरवायचं आहे, हे लक्षात ठेवा. बॅटर मस्त फ्लफी झालेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सो फ्रेंड्स, या ठिकाणी तेल आपलं जे आहे ते गरम झालेलं आहे. तर हे जे बॅटर आहे ते आपण हाताने वडे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. पाणी आहे हे. सो पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचं आणि लो मिडियम फ्लेमवर सगळं करायचं आहे, नाहीतर तुमची भजी जी आहे ते कापसासारखी मऊ होणार नाहीत. बघा, बॅटर खूप सॉफ्ट आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये असं हळूहळू टाकायचं आहे. वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. अशा पद्धतीने मी हे सर्व तयार करून घेते. सो फर्स्ट बॅच झालेली आहे. मंद आचेवरच आपल्याला हे जी वडे तळून घ्यायचे आहेत आणि वरनं ह्याच्यावर आपण झाऱ्यानेच तेल टाकायचं आहे थोडं. सो फ्रेंड्स, मी एक तुम्हाला ह्यातली वडा तोडून दाखवते. सो बघा, बाहेर एकदम क्रिस्पी आणि आतनं एकदम सॉफ्ट आहेत. हे जे वडे आहेत ते आपण मगाशी पाणी तयार केलं ना हिंग आणि मिठाचं, सो त्याच्यात टाकायचे आहेत आणि थोड्यावर असं ठेवायचं आहे. झाकण लावून ठेवून देऊ. 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि हे जे वडे आहेत ते आपण अशा पद्धतीने त्यातलं पाणी काढून बघा मऊ झालेले आहेत. बघा, अशा पद्धतीने ह्याचं पाणी काढून हळूवारपणे दाबून ह्याला पाणी काढायचं आहे. सगळ्या पद्धतीने आपण सर्व अशा पद्धतीने करून घेऊ.
त्यानंतर आहे स्टेप 4. त्यासाठी जे आपण वडे आत्ता काढले होते ते एका डिशमध्ये सर्व करून घ्यायचे आहेत. सर्व प्लेटमध्ये बघा आपण ते ठेवलेले आहेत. त्यानंतर हे किती सॉफ्ट झालेले आहेत. आता हे जे दही होतं आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, सो ते मी काढून घेतलेलं आहे. मस्त गाळगाळ आहे. सो ते जे दही आहे ते आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने सर्व करायचं आहे, जेणेकरून हे वडे झाकले जातील. सो बघा या ठिकाणी दही टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी चटणी. हिरवी चटणी टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेची जी चटणी असते, आंबट गोड चटणी. ही चटणीची रेसिपी आंबट गोड चटणीची माझ्या चॅनलवरती आहे. सो तुम्ही चॅनलवरती बघू शकता. माझ्या होममेड चटणी आहे ही, मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा चाट मसाला सर्विंगसाठी. त्यानंतर टाकायची थोडीशी ब्लॅक पेपर पावडर. त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि मीठ. त्याला आपण अगोदरच आधी टाकलेलं होतं. सो त्यानंतर टाकायचं आहे आपण ह्या ठिकाणी शेव. बघा शेव टाकून झाल्यानंतर टाकायची थोडीशी कोथिंबीर सर्विंगसाठी. सो एन्जॉय. खूप मस्त असे असतात दिसायला, हे तर खूप सुंदर आहे. सो त्याचप्रमाणे जी टेस्ट आहे ती तर खूप झकास असते. एन्जॉय अँड बाय बाय.